हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. आज आहे रथसप्तमी आणि थंबनेल बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल, की आज रथसप्तमी आहे, तर मी हळदी-कुंकू ठेवलेलं होतं आणि सोबत मला अद्विकची लूटसुद्धा करायची होती. कोणी बोरन्हाणसुद्धा म्हणतात, बट आम्ही जनरली लूटच म्हणतो. तसं तर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच 14 तारखेला मी सुगड्याचं पूजन वगैरे केलेलं होतं आणि वाणसुद्धा दिलेलं होतं तुळशीला वगैरे. एक सुगड्यांचं वाण तुळशीला दिलेलं होतं. तर त्याच्या पूजेमध्ये मस्त ते मडके घेऊन त्याच्यामध्ये शेंगा, त्याच्यानंतर आपले जे बोरं असतात असेल तर वाटाण्याच्या शेंगा, हे सर्व टाकून त्याची व्यवस्थित मस्त पूजा केली जाते. तर तिळगुळ तर मी त्याच दिवशी बनवून ठेवलेला होता. दरवर्षी मी अगोदरच हळदी-कुंकू आटपून घेते. यावर्षी थोडा उशीर झाला, तर आज छान दिवस होता रथसप्तमीचा. तर म्हटलं आजच अद्विकची लूट पण करून घेऊया आणि हळदी-कुंकू पण करून घेऊया. तशी तर अद्विकची ही 5वी लूट आहे, कारण जेव्हा तो झाला होता, तो 15 दिवसाचा होता, तेव्हा रथसप्तमी होती. तर त्यावेळी आम्ही घरच्या घरी त्याची लूट केलेली होती. त्याच्यामुळं ही त्याची 5वी आहे. पण जर तसं एजनुसार कॅल्क्युलेट केलं तर 4थी आहे. आताच त्याचा बड्डे झालेला होता, त्याच्यामुळं माझ्या सासूबाई म्हणजेच आई वगैरे पण त्या आलेल्या होत्या आणि हळदी-कुंकू ठेवलं म्हणून त्या थांबलेल्या होत्या. सर्वांना वाटतं की हळदी-कुंकाचं काय मस्त मजा असते, पण त्याच्या आधी जी तयारी करावी लागते ती आपल्या बायकांनाच माहिती असते. त्याच्यासाठी मग मी छान मस्त क्लिनिंग करून घेतलं, कारण खूप धूळ होतो. त्यामुळे मी सर्व फर्निचर वगैरे क्लीन करून घेतलं. हा मिरर तर अद्विकचे हात वगैरे लागते, त्याच्यामुळं खराबच होतो. तर छान मस्त सगळं क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर बेडरूमचं जे काही छोटं-मोठं बेड साईडचं टेबल वगैरे आहे ते सुद्धा क्लीन करून घेतलं. फ्रेमसुद्धा कोलींनी छान मस्त क्लीन करून घेतली. थोडीफार काही बेसिक तयारी मी अगोदरल्या दिवशी करून घेतलेली होती. म्हणजे वाण वगैरे जे आहे ते काढून घेतलेले होते आणि वाणासाठी मी छान असे नॅपकिन घेतलेले आहे. समोर मी तुम्हाला दाखवतेच आणि ते पण थोडे अरेंज करून ठेवलेले होते. तर त्याच्यामुळं मग तेवढं काम माझं वाचलं. ही बेडरूम झाली की लगेच गॅलरी आहे आणि घर हे रोडवर असल्यामुळं इथे पण खूप धूळ होत राहतो. बस 2-3 दिवस झाले की धूळ हा होतोच आणि बघा धूळ साफ केला की छान चमकतं असं फर्निचर. तर हा पण बेडसाईडचा जो टेबल होता याच्यावरती मी फ्लॉवर पॉट ठेवते. तर तोसुद्धा छान मी पुसून घेतला, क्लीन करून घेतला आणि आता पूर्ण बेडरूम स्वच्छ झालेली होती. त्यानंतर बघा ही अशी मी बेसिक तयारी सांगितली तुम्हाला, जी करून ठेवलेली होती. तर सोफ्याचे कवर तर मी काढलेले होते, घडी करून ते ठेवून दिलेले होते. सोफ्यावर टाकण्यासाठीचे जे कवर्स आहेत ते सुद्धा मी काढून ठेवलेले होते आणि ते मी दुपारीच टाकणार होते, कारण अद्विक मस्त्या वगैरे करतो तर ते खराब होणारच होते. त्याच्यामुळं ते मी काढून ठेवलेले होते आणि हे पेपर जे होते याच्या मला पतंग बनवायच्या होत्या आणि या माझ्या मागच्या वर्षीच्या ज्या पतंग्स आहे आणि हे असे नॅपकिन्स मी घेतलेले होते, छान आहे. आणि त्याच्यानंतर मग मी सगळं जे क्लिनिंग करून घेतलं फर्निचरवरचं धूळ वगैरे. नंतर मी छान सगळं जे घर आहे ते छान पुसून घेतले पूर्ण. मोस्टली मी काय करते की झाडायच्या आधी कधीच फर्निचर पुसत नाही, कारण झाडल्यानंतर पुन्हा धूळ बसतोच. त्याच्यामुळं पूर्ण पहिले घर पूर्ण झाडू मारून घेते आणि त्याच्यानंतर फर्निचरवरचा धूळ साफ करते आणि त्याच्यानंतरच घर पुसून घेते. तर आईंनी इथे गुलाबजामुन वगैरे बनवलेले होते. बघा तुम्ही बघू शकता किती छान मस्त स्वच्छ आता क्लीन दिसत आहे बेडरूम. तर मी तशी तर रथसप्तमीची जी पूजा असते ही करत नाही जनरली, कारण तेवढा वेळच नसतो. पण आज आई होत्या त्याच्यामुळं मग त्यांनी मस्त छान पूजा करून घेतली. असं मस्त सूर्य वगैरे काढलेला होता, पालखी वगैरे काढलेली होती आणि अद्विक त्यांना प्रश्न विचारत होता, काय आहे, कसं आहे वगैरे. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता डायरेक्ट संध्याकाळी दाखवते. तर जास्त काही नाही, पण छोटंसं असं सिंपल डेकोरेशन केलं आणि छोटीशी अशी रांगोळी काढली. हा एंट्रन्स आहे घराचा. हे मागच्या वर्षीच्याच मी पतंग अद्विकच्या बनवलेल्या होत्या, अद्विक नावाच्या. आणि त्याच्यानंतर मग एवढी मोठी रांगोळी काढल्यापेक्षा मग मी जे आर्टिफिशियल जे हार होते त्याची छान छोटीशी रांगोळी काढली आणि असं काहीसं मी डेकोरेशन केलेलं होतं हॉलमध्ये. सगळी तयारी झालेली होती आणि अद्विकसुद्धा रेडी झालेला होता. आणि हे बघा असे मस्त बाऊलमध्ये मी चॉकलेट्स वगैरे ठेवले आणि थोडेफार बिस्किट. एक वाटी मी तशीच ठेवली, कारण त्याच्यामध्ये मला तिळगुळ वगैरे ठेवायचे होते. सर्व तयारी झालेली होती, बट माझी तयारी व्हायची होती. तर इकडे मी सगळे मस्त छान असे व्हिडिओ वगैरे घेऊन घेतले आणि नंतर मग मला माझी तयारी करायची होती. या ज्या पतंग दिसत आहे तर या सगळ्या मी दुपारीच बनवलेल्या आहे
आणि त्यानंतर बघा, या ज्या विंडोलाच लावलेल्या ज्या पतंग आहे यासुद्धा मी हातानेच बनवलेल्या आहे. त्या मागच्या वर्षीच्या पतंग आहे. आणि ही छोटीशी रांगोळी काढली. इकडे सगळी वाणाची वगैरे तयारी करून ठेवलेलीच होती मी. तर इकडे मी अशी छान जे ओटी वगैरे द्यायची असते त्याची पण तयारी करून ठेवलेली होती. आणि खूप वाट बघितली. आता लहान मुलं तर काही आहे नाही, त्याच्यामुळं मग माझ्या नणंद वगैरे दुपारीच 3 वाजता आलेल्या होत्या. तर दोन्ही नणंद माझ्या इथेच राहते, जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर त्या आलेल्या होत्या. तर आम्हीच चौघी मिळून त्याची लूट करून घेतली. तर साधारण 6:30च्या दरम्यान 7 वाजता वगैरे आम्ही त्याची लूट वगैरे करून घेतली. तर छान मस्त त्याला टिक्का वगैरे लावून त्याचं औक्षण केलं, कारण बिचारा खूप वेळचा वाट बघत होता. त्याची तयारी खूप वेळची झालेली होती आणि तो कंटिन्युअसली वाट बघत होता की कधी लूट करते, कधी लूट करते. तर मस्त छान त्याची लूट वगैरे करून घेतली. आपल्या लहानपणी काय व्हायचं की किती सगळे मुलं असायचे आपल्या आजूबाजूला, पण बघा आता कोणीच नाही आहे. त्याच्यानंतर त्याची एक फ्रेंड आहे बिल्डिंगमधली, तर ती थोड्या वेळानंतर आली, तर त्याची पुन्हा तिच्यासोबत मी लूट करून घेतली. तर इथे आम्हीच लूट केली आणि यांनीच सगळं ते छान मस्त एन्जॉय केला. तर त्याचं बोलणं वगैरे आटोपल्यानंतर मग मी छान हळदी-कुंकू वगैरे करायसाठी घेतलं. तर या माझ्या लहान नणंद आहे, तर यांनासुद्धा मी सगळ्यांना हळदी-कुंकू लावून वाण वगैरे देऊन दिलं. आणि खाली जे सगळं डेकोरेशन केलेलं होतं तर ते सगळं मी उचलून घेतलं. कारण आता हळदी-कुंकासाठी कसं की बाया कधी लवकर येतात, कधी लेट येतात, तर असं चालू होतं. ताई लवकर आलेल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना जायचं होतं. तर आमच्याकडे कसं असतं की संक्रांत वगैरे असली की सासूबाईचे, त्याच्यानंतर आपल्या नणंदचे वगैरे पाय वगैरे धुतात आणि त्यांना काही पण ब्लाऊज पीस वगैरे किंवा साडी वगैरे देतात. तर मी पण छान मग यावर्षी योग आलेला होता की माझ्या सासूबाई वगैरे आलेल्या होत्या. तर कारण यावर्षी थोडं लेट केलं मी हळदी कुंकू, त्याच्यामुळं त्यांचं येणं झालं. नाहीतर मग मी अगोदर आटपून घेते, त्याच्यामुळे त्यांचं काही येणं होत नाही. डायरेक्ट त्या आद्वीच्या बड्डेलाच येतात. आमच्या मधल्या वगैरे ताई आलेल्या होत्या, तर त्यांनासुद्धा मी छान वाण वगैरे देऊन दिलं. आणि त्यांच्या थोड्याशा गप्पा वगैरे केल्या त्यांच्यासोबत, कारण हा सण आपला असतो. त्याच्यामुळं याच दिवशी सगळ्या लेडीज आपल्याला भेटतात आणि आपल्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपण करू शकतो. आणि तसं तर मग आपलं रेग्युलर रुटीन चालूच असतं. प्रत्येक वर्षीच मी एवढं सगळं डेकोरेशन करत असते. मला खूप आवडते आणि अद्विकची लूट असल्यामुळं मी हे सर्व करते. त्यानंतर आईचे पाय वगैरे मी धुवून घेतले, छान पुसून वगैरे घेतले आणि मस्त त्यांना हळदी कुंकू लावून मी त्यांच्यासाठी छान अशी साडी आणलेली होती. त्यांना साडी वगैरे दिली आणि साडीमध्ये मी ॲक्च्युली पैसे ठेवलेले होते, तर ती द्यायच्या वेळी मी त्याच्या आतमध्ये शोधत होती कुठे गेले, कुठे गेले. तर त्यांना मस्त छान साडी वगैरे दिली. त्याच्यानंतर या माझ्या मोठ्या ताई आहे, तर त्यांचेसुद्धा मी पाय वगैरे धुवून घेतले छान मस्त आणि त्यांना पण ब्लाऊज पीस वगैरे दिला. या छोट्या ताई आहे, तर यांचेसुद्धा पाय धुवून घेतले आणि त्यांनासुद्धा हळदी कुंकू लावून ब्लाऊज पीस दिले. आणि सगळ्यांसाठी मी कॉफी वगैरेच बनवलेली होती हळदी कुंकासाठी. आणि 10 वाजेपर्यंत सगळ्याजणी येत गेल्या, एक करून. दोन्ही ताई 9 वाजता वगैरे गेल्या आणि हळदी कुंकू आटोपल्यावर मी खिचडीच लावलेली होती. आम्ही जेवण वगैरे केलं छान मस्त आणि सगळं आवरून घेतलं मी. आणि तर असा होता आजचा दिवस. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशा नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.